डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोधनियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, काल आपण समुद्र मंथन आणि कुंभमेळ्या संबंधी जे काही संदर्भ आहेत त्यात थोडक्यात माहिती घेतली आणि त्या समुद्र मंथनाच्या कथेमध्ये देव आणि असुर यांचा जो झगडा आहे त्या झगड्याचा थोडासा उल्लेख केला. त्याचे डिटेल आपण काही घेतले नाही. पण आपण ज्या संस्कृतीत वावरतो आहोत, भारतीय संस्कृती ज्याला आपण म्हणूया, या भारतीय संस्कृतीचा भारतीय धर्म सुद्धा आहे खरं म्हटलं म्हणजे, आणि आपण त्याला हिंदू धर्म म्हणतो. हा हिंदू धर्म आणि वैदिकांचा धर्म यात खूप मोठा फरक आहे, मौलिक फरक आहे. तो फरक समजून घेणं हे आपल्या प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. कारण बऱ्याच लोकांना हा फरकच माहीत नाही आणि हिंदू विरोधात वैदिक लोक आहेत हेही माहीत नाही. कारण सनातन शब्द आपण आता स्वीकारलाय, मोठ्या प्रमाणात तो वापरला जातोय, पण सनातनचा अर्थ कोणी सांगत नाही आणि हिंदू शब्द नाकारला त्याची कारणं सुद्धा सांगत नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये हिंदू हा धर्मही आहे असं म्हटलं होतं. त्याचा विसर बहुतेकांना पडलेला आहे. हिंदू संस्कृती आहे, एक जगण्याची पद्धत आहे आणि ती सर्वच धर्माशी निगडीत आहे. सर्व धर्म हे निगडीत कशी आहे आपण थोडक्यात पाहूया, म्हणजे आपल्याला हिंदूचं वेगळेपण कळेल. तर आता बौद्ध धर्म जो आहे तो आपल्या जुन्या भारतीय संस्कृतीमधला, भारतीय धर्मातलाच आहे. त्याला हिंदू धर्मातला आहे असं आपण नाही म्हणू शकत. यासाठी हिंदू हा शब्दच नंतरचा आहे. पण त्याच्या आधी काय होतं? मग त्याच्या आधी श्रमण बैराग्यांची संस्कृती होती. श्रमण बैरागी असे शब्द अभ्यासकांनी वापरले. प्रामुख्याने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथामध्ये भारतातला मूळ धर्म किंवा मूळ संस्कृती श्रमण बैराग्यांची संस्कृती होती आणि ती सिंधू संस्कृती होती असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. म्हणजे आपण हा ग्रंथ वाचू शकता, आता तो उपलब्ध आहे. तर श्रमण या शब्दाचे दोन अर्थ होतात. संस्कृतमध्ये श्रमण शब्दाचा अर्थ कष्ट करणारे, श्रम करणारे, आणि पाली भाषेमध्ये बौद्ध ग्रंथात जो अर्थ आलेला आहे श्रमण, त्याला उच्चार समन केला आहे. श्रमण हा उच्चार त्या ठिकाणी नाही. श हा उच्चारच पाली भाषेत नाहीये, समन म्हटलाय. आणि समन संस्कृतीचा अर्थ बौद्ध धर्मामध्ये समतेची संस्कृती असा अर्थ होतो. आता हे आपण समजून घेतलं पाहिजे नीटपणे. श्रमण या शब्दालाही एक विशिष्ट अर्थ आहे, कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कष्ट करणारा वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणारी अवजारं आणि इतरही ज्या वस्तू लागतात त्याच्याकरता राबणारा एक कारागिरांचा वर्ग आहे. त्याला 12 बरुतेदार आपण म्हणतो. अरुतेदार आणि बरुतेदार असे दोन शब्द वापरत आहे, जे कष्टकरी वर्गासाठी आहे. आणि त्यांच्यासाठी वैदिकांनी व्रात्य शब्द वापरला आहे. आणि व्रात्य शब्दाचा पुढचा जो अर्थ आहे आता तो प्रचलित आहे तो वात्रट असा आहे. चांगला अर्थ आपण नाही घेतला. शाकटायन नावाचा एक असाच विद्रोही अभ्यासक होता. त्याच्यावरून छाकटा शब्द आला. म्हणजे अनेक शब्द जे आपल्या भाषेत आलेले आहेत आपल्याच पूर्वजांच्या विरोधात आहे हे आपल्याला माहित नाही. तर हे जे व्रात्य लोक होते त्याबद्दल थोडक्यात आपण यापूर्वी अनेक भागामध्ये माहिती पाहिली आहे. वृ हा संस्कृत मधला एक धातू आहे. त्या धातूपासून व्रात्य शब्द तयार झाला. वृ म्हणजे कष्ट करणे आणि व्रात्य म्हणजे कष्ट करणारे लोक आणि व्रात म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांचा समूह
आणि व्रातपती म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांच्या समूहाचा नेता. गणपतीसाठी हा शब्द वापरला. गण या शब्दाचा एक पर्याय व्रात असा सुद्धा आहे. आता हे जर आपल्या लक्षात आलं की ही अतिशय प्राचीन संस्कृती भारतातली जी होती, तिला नंतरच्या काळात हिंदू संस्कृती म्हटलं गेलं. हिंदू शब्दाचा जो इतिहास सांगितला जातो तो ढोबळमान आणि इसवीसनापूर्व 1030 मध्ये अल्बेरुनी हा जो परकीय प्रवासी होता, म्हणजे मोहम्मद गझनी सोबत तो आला होता, अफगाणिस्तान मधला होता. तर त्यांनी काही काळ इथे जो प्रवास केला आणि जे काही पाहिलं त्यावर आधारित एक ग्रंथ लिहिला, किताबुल हिंद किंवा अल्बेरुनीचा भारत या नावाने साहित्य अकादमीने त्याचं प्रकाशन केलेलं आहे. तर भाषांतर केलंय आणि अनेक लोकांनी सुद्धा अनेक पद्धतीने त्याचं भाषांतर यापूर्वी 100 वर्षात केलंय, 100-200 वर्षात. म्हणजे आपल्याकडे भाषांतराची जी प्रक्रिया सुरू झाली ती 150 वर्षापूर्वी सुरू झाली आणि इंग्रजांच्या प्रेरणेने झाली. त्यामुळे अनेक ग्रंथ इंग्रजीत आले, पुढल्या काळात ते मराठी आणि हिंदीत आले. तर या ग्रंथामध्ये पहिल्यांदा हिंदू शब्द वापरला इसवी सन 1030. म्हणून हा एक केंद्रबिंदू लोक मानतात की 1030च्या आधी कोणत्याही ग्रंथामध्ये हिंदू शब्द नसल्यामुळे ज्या काही वास्तू आहेत, म्हणजे अगदी वेरूळचं लेणं आहे किंवा इतर ठिकाणी काही लेणी आहेत ज्या शाक्त संप्रदायातल्या आहे, गाणपत्य संप्रदायातल्या आहे किंवा शैव संप्रदायातल्या आहे, तर त्यांना ते हिंदू शब्द वापरत नाही. वास्तविक वापरायला हरकत नाही. कारण इतिहासकारांचं एक अज्ञान आहे की 1030च्या पूर्वी सुद्धा खरं म्हटलं म्हणजे हिंदू शब्द वापरात होता. अलीकडे आता जे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्याचा त्यांना लाभ होतो निवडणुकांमध्ये, तर ते सांगतात मेरुतंत्र या ग्रंथामध्ये पहिल्यांदा हिंदू शब्द आला. मेरुतंत्र हा तंत्र ग्रंथ आहे आणि शैव तंत्र ग्रंथ आहे प्रामुख्याने. आणि त्याच्यामध्ये तो 8व्या शतकातला आहे. तर 8व्या शतकातला हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हा शब्द आलाय. मग 8व्या शतकात तयार झालेल्या ज्या लेण्या आहेत, राष्ट्रकुटाच्या काळात वेरूळच्या लेण्या तयार झाल्या, त्याला हिंदू म्हणायला हरकत नाही. पण अजून सुद्धा अभ्यासक प्रामुख्याने इतिहासकार त्यांना हिंदू न म्हणता ब्राह्मणी म्हणतात, ब्राह्मणी लेण्या म्हणतात. आता का म्हणतात त्याची कारण आपण पाहू. कारण ब्राह्मण ग्रंथ नावाचा एक ग्रंथांचा प्रकार आहे. इसवी सनापूर्व 5व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात ब्राह्मण ग्रंथ तयार झाले आणि त्याच्यानंतर मग इसवी सनापूर्व 2ऱ्या शतकापर्यंत त्याची निर्मिती होत राहिली. हे जे ब्राह्मण ग्रंथ होते हे वैदिकांचे होते आणि प्रामुख्याने वेदामध्ये जे काही कर्मकांड आहे, ज्या काही पूजाविधी आहेत किंवा ज्या काही कथा येतात, त्या पूजाविधीच्या मागच्या ज्या कथा आहेत त्याचं स्पष्टीकरण देण्याकरता जे ग्रंथ तयार झाले त्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. म्हणजे ते ब्राह्मणांनी निर्माण केले असं म्हणता येत नाही. वैदिकांमध्ये ब्राह्मणच होते असंही म्हणता येत नाही. जे ब्राह्मण नाही अशा लोकांचाही समाज वैदिकांमध्ये मोठ्या प्रमाणात होता. म्हणून वैदिक म्हणजे ब्राह्मण असा जो आपल्या डोक्यात अर्थ आहे तो आपण काढून टाकावा. कारण आपल्यापैकी बरेच लोक वैदिकांचं समर्थन करणारे 5000 वर्षापूर्वी होते आणि आताही आहेत. तेव्हा हा जो प्रकार आहे हा चालू राहणार आहे. म्हणून आपल्याला याचं स्पष्टीकरण आवश्यक आहे. त्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये मात्र जे आपली दैवत आहेत, प्रामुख्याने गणपती हे आपलं बहुजनांचं दैवत आहे आपण मानतो, तर त्याच्या विरोधात त्यांनी प्रचंड निंदा नालस्ती केलेली आहे, त्याची बदनामी केली आहे. काही गृह्यसूत्र आहे, गृहस्थी लोकांनी वापरायचे नियम, ज्या काही विधी करायचे ते, तर त्याला गृह्यसूत्र म्हणतात. मानव गृह्यसूत्र नावाचा जो वैदिकांचा ग्रंथ आहे त्याची गणपतीची निंदा आहे आणि त्याला निंदा करताना व्रातपतये म्हटलेलं आहे. म्हणजे व्रातांचा प्रमुख. आता व्रात हे जर कष्टकरी वर्ग असतील आणि त्यांचा नेता जर त्यांच्यापैकी असेल तर त्याच्या विरोधात मनुस्मृतीनी किंवा मानवगृह सूत्रांनी किंवा शतपथ ब्राह्मणांनी किंवा पाराशर स्मृतीने किंवा अलीकडल्या भागवतांनी सुद्धा त्याच्या विरोधात बोलायचं काही कारण नाही. आता आपण गणपतीला नाकारणारे लोक आहेत बरेचसे आपल्यापैकी, त्यांनाही माहीतच नाही गणपती हा मुळात कष्ट करणाऱ्या लोकांचं दैवत आहे किंवा नेता आहे. तर हा जो एक वर्ग आहे त्याचा आणखी जुना उल्लेख जो सापडतो इसवी सनापूर्व 5व्या शतकामध्ये इराणमध्ये तेहरान या गावी, म्हणजे राजस्थानीच्या गावी जे संग्रहालय आहे त्याच्या एका सुवर्णपटाचा उल्लेख मी केला होता. त्या सुवर्णपटामध्ये देवांचा उल्लेख नाही, चुकून मी देवांचा उल्लेख केला होता. त्यात हिदुष नावाचा शब्द आहे की हिदुव नावाचा शब्द आहे. आणि जो देव शिलालेख म्हणून प्रसिद्ध आहे, जगभर प्रसिद्ध आहे, तो पर्सेपोलिस हे जे गाव आहे शिराज प्रांतामधलं हे गाव आहे, त्या प्रांतामध्ये पर्सेपोलिस नावाचं एक राजधानीचं स्थळ आहे पारशी लोकांचं, जुन्या पारशी लोकांचं. तर तिथे दरायस सेकंडनी जो शिलालेख लिहिला आहे त्या शिलालेखामध्ये देवांचा उल्लेख आहे. देव हे पर्शियन लोकांचे विरोधक होते आणि तिथला जो एक मोठा वर्ग होता
ज्यांची सत्ता काही भागात होती त्या सत्तेवरून त्यांना खाली खेचण्याचा उल्लेख त्या देव शिलालेखात आहे. त्याची माहिती आपल्याला इंटरनेटवर मिळू शकेल. तो शिलालेख सुद्धा वाचलाय लोकांनी. आणि या सुवर्णपटाचा मी उल्लेख केला तो सुद्धा दराज सेकंडचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हिदुश हा शब्द वापरलाय. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. विश्वकर्मा पब्लिकेशन 020 24 52 55 38. साधारणतः 2500 वर्षापूर्वी आपल्या परिसरात लोकांसाठी हिंदू शब्द वापरला जात होता. तो धर्माशी संबंधित नाही आहे हे स्पष्ट केलं पाहिजे. कारण इराण चा जो परिसर आहे, ज्याला पर्शिया पूर्वी म्हटलं जात असे, त्या पर्शियाचा जो भूभाग आहे तो अफगाणिस्तान हा होता भारताला लागून. आणि तिथे सिंधू नदी आहे. तर त्यांच्या प्राचीन पर्शियन भाषेमध्ये ह हा वर्ण स हा वर्ण नसल्यामुळे स च्या ऐवजी ते ह हा वर्ण वापरत होते. काही लोक अलीकडे वाद करतात. मग हनुमानला सुलेमान का म्हणत नाही किंवा अनेक शब्द ते प्रतिवाद करतात. पण ह्या जुन्या पारशी भाषेमध्ये पारशी भाषेचे 3 स्तर मानले जातात. जुनी पार्शियन, अगदी पर्शियन काळातली, त्यानंतरची पर्शियन, आधुनिक पर्शियन, म्हणजे असे भाषेचे प्रकार पारशी लोकांनीच केले आहे, भाषा वैज्ञानिकांनी केले आहे. तर जुन्या पारशी धर्मामध्ये हिंदू शब्द आलेला आहे भाषेमध्ये. तो किलिफॉर्म लिपीमध्ये आहे. त्याला किलक किलक लिपी वगैरे म्हणतात. म्हणजे खळ्यासारखी ते दिसतात ते अक्षर, म्हणून त्याला क्युलिफॉर्म म्हणतात. तर त्याच्यामध्ये हा हिंदू शब्द आलाय. 6-7 महिन्यापूर्वी मी त्या ठिकाणी गेलो होतो. ते आमच्या एका सहकार्याने ते वाचून दाखवलं आम्हाला. तर अशा तरी 2500 वर्षापूर्वी हिंदू शब्द आपल्याला आढळतो. पण तो धर्म या अर्थाने वापरण्यात आला नाही. नंतरच्या काळात सुद्धा मेरुतंत्रमध्ये 8व्या शतकात तो धर्म या अर्थाने आलेला आहे, नाही असं नाही. म्हणजे 8व्या शतकापासून, म्हणजे 1200 वर्षापासून आपण हिंदू धर्म हा शब्द प्रचलित होता हे मानायला हरकत नाही. मग त्या धर्माची जी दैवत आहे ती कोणती आहे? तर शंकर आहे, विष्णू आहे, विष्णू सुद्धा आहे. मी विष्णूबद्दल काल बोललो होतो, तो वैदिकांचा आहे. पण हिंदूंनी सुद्धा त्याला स्वीकारले असती. आपला माणूस कुठेही गेला तर त्याच्यावर आपलं प्रेम असतं. आपले बरेच लोक वैदिकांच्या सोबत जातात. आपण त्यांना एकदम काही तोडत नाही, कारण आपलं नातं असतं एक. तर दुसरी गोष्ट आपले हितसंबंधही गुंतले असतात. जे आजच्या राजकीय नेत्याबद्दल झालाय तसंच पूर्वीच्या काळात विष्णूबद्दल झालाय. आणि विष्णूचं मात्र एक धोरण होतं. तो मात्र त्याच्या धन्याशी तो इमानी होता. म्हणजे त्याचे धनी जे होते वैदिक, तर त्यांची तो तळी उचलायचा. म्हणजे तो वैदिकांचा समर्थक होता, तो अवैदिकांचा किंवा हिंदूंचा समर्थक नव्हता. म्हणून बरेचदा म्हणजे इंद्राची जागा जेव्हा बाजूला पडली, इंद्र हा जो देवाचा राजा होता तो सतत पराजयी होत होता. तो स्त्रीलंपट होता आणि विशेषतः व्यसनाधीन होता. त्यामुळे कर्तृत्व शून्य असं त्याचं वर्णन अनेक ग्रंथामध्ये आढळतं. पण त्याच्या आधीच्या ग्रंथामध्ये तो लढवय्या होता असा उल्लेख आढळतो ऋग्वेदामध्ये प्रामुख्याने. आणि आपण पर्शियन धर्मग्रंथ पाहायला, अवेस्ता, जैन अवेस्ता नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये मात्र तो इंद्र जो आहे त्याला आंग्रमैन्यू म्हटलंय. आंग्रमैन्यू हा असुरांचा शत्रू आणि अतिशय वाईट, म्हणजे सगळं चरित्रहीन वगैरे जी जी विशेषणं भारतीय धर्मामध्ये किंवा भारतातल्या अनेक ग्रंथामध्ये इंद्राबद्दलची आली, सगळी वर्णन आपल्याला जैन अवेस्ता या ग्रंथात सापडतात. अवेस्ता ही त्यांच्या धर्माचंही नाव आहे आणि भाषेचंही नाव आहे आणि ग्रंथाचंही नाव आहे. आणि अगदी त्याची तशीच वर्णनं थोड्याफार उच्चाराच्या फरकाने ऋग्वेदामध्ये आढळतात. म्हणजे ऋग्वेद हा मुळात पर्शियन लोकांचा धर्मग्रंथ आहे. भारतीय लोकांचा धर्मग्रंथही पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि पर्शियन लोक हे अग्निपूजक आहेत. ते अग्निपूजक अजूनही आहेत. म्हणजे आजही पारशी लोक संख्येने भारतात कमी आहेत, पण भारतातच ते जास्त आहे इतर देशांपेक्षा. मुंबई, गुजरात हा जो परिसर आपण पाहिला, पश्चिम भाग भारताचा, त्या भागात मोठ्या प्रमाणात पारशी लोक राहतात. त्यांची इस्टेट आहे मोठ्या प्रमाणात आणि भारतभर त्यांचे व्यवसाय आहेत. भारताबाहेरही रतन टाटा हे आता गेलेले, आपल्यातून गेलेले एक व्यक्तिमत्व, हे पारशीच होते. तर अनेक जमशेदजी टाटा जे त्यांचे पूर्वज, त्यांनीच बिहारमध्ये खऱ्या अर्थाने उद्योग सुरू केले, पोलादाचा कारखाना. म्हणजे व्यापार व्यवसायामुळे भारताला समृद्ध करण्यात पारशांचा वाटा फार मोठा आहे. त्यांची एक वसाहत भडोद जवळ एका गावामध्ये आहे, अजूनही आहे. तिथून तिथे कमी लोक राहतात, पण त्यांची घरं आहेत तिथे, त्यांची प्रार्थना स्थळ आहेत. तर आग्यारी त्याला म्हणतात. त्या आग्यारीमध्ये इतरांना प्रवेश नसतो. पण आम्ही जेव्हा शिराजमध्ये गेलो तेव्हा तिथे आम्हाला आग्यारीमध्ये प्रवेश मिळाला.
आणि जवळून पाहता आलं अग्यारी कशी असते. तर तिथली जी गाईड मुलगी होती ती म्हणायला लागली, आम्ही अग्नीची पूजा यासाठी करतो, अग्नी हे सूर्याचं प्रतीक आहे, उजेडाचं प्रतीक आहे. म्हणजे सूर्याची रात्री पूजा करता येत नाही, रात्री पूजा करायची असेल तर मग अग्नीची पूजा करायची, असा एक पर्याय त्यांच्या धर्मात आहे. म्हणून अग्निपूजक आर्य आणि सूर्यपूजक आर्य हे मुळात इराणमधून भारतात आले, त्याबद्दलचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. जे अतिशय जुनं सूर्य मंदिर आहे इराणमधलं, ते मला पाहायची संधी मिळाली. काशान प्रांतात आहे आणि तिथे आता मूर्ती नाही, मूर्ती तोडून टाकली. तिथे जे इस्लामिक रिव्हॉल्युशन झालं अयतुल्ला खमेनीच्या काळात, त्या काळात अनेक मूर्त्या नष्ट करण्यात आल्या, काही ठिकाणी फेकून देण्यात आल्या. पण तिथे लोक सांगतात की हे सूर्य मंदिर आहे. सूर्याला तिथे मिथ्रा असं म्हणत असत, मिथ्र. आणि मिथ्राचा जो संप्रदाय तो इजिप्त पासून सुरू झाला. इजिप्त आहे, इराक आहे, इराण आहे, उझबेकिस्तान आहे, रशियन तुर्कस्तान आहे, किंवा अफगाणिस्तान आहे, किंवा काश्मीर पर्यंत. काश्मीरमध्येही आपल्याला सूर्य मंदिर, मार्तंड मंदिर पहलगामला सापडते. तर हा सगळा परिसर आहे, हा पर्शियन लोकांनी सूर्यपूजा भारतात आल्याचा मोठा पुरावा आहे. आणि सूर्यपूजकांना तिथे मगी म्हणत होते. मगी नावाचे लोक आजही इराणमध्ये आहे, भारतातही मोठ्या प्रमाणात आहे. तर हे सगळे मगी जे आहे, तालेमी सांगितलं, कश्यप समुद्र जो आहे त्याच्या काठावर राहणाऱ्या लोकांना मगी म्हणतात. आणि ते कश्यपापासून झाले. कासव त्यांचं कुलचिन्ह होतं असाही उल्लेख मी काल केला. आणि त्यांचा मुलगा भृगू होता, भृगू हे मगी होते. आणि भृगू ह्या कुळातले किंवा गोत्रातले, कुळ शब्द चुकीचा आहे, भृगू गोत्रातला परशुराम हा त्यांचा नेता होता. अनेक मगींचा उल्लेख आहे. एक मगी ब्राह्मण मात्र असुरांच्या बाजूला होता, त्याचं नाव शुक्राचार्य आहे. आणि मग त्याच्याकडे जी संजीवनी विद्या शिकण्याकरता आलेला जो कच आहे तो देवाचा नेता आहे, देवांपैकी आलेला. पण देवांचे अनेक लोक हे हारत होते, मरत होते. त्यांना वाचवण्याकरता काहीतरी आपल्याकडे औषध योजना पाहिजे, यांच्याकडे ती औषध योजना होती. असुर हे औषधाचे संशोधक होते. जे डॉक्टर म्हणून आपण ज्यांना म्हणतो सगळे असुर आहेत. हे औषध निर्माणी करतात आणि औषधाचा वापरही करतात, आपला जीव वाचवतात. तर अशा प्रकारे शुक्रासुर जो आहे, शुक्राचार्य जो बळीचा गुरु होता, बळीराजाचा गुरु होता असा उल्लेख मिथकात येतो. कारण बळी हा असुर आहे ना, बळी असुर असल्यामुळे त्याचा गुरु असुरच असणार. तर मगी हे मुळात असुर असले पाहिजेत. नंतर त्यांनी बरेचदा आपले गट बदलले, म्हणजे देवांकडे गेले. पहिले आधी तो देवाचा गुरु होता, नंतर मग असुरांचा झाला, किंवा मुळात तो देवच होता, मग हे देवच आहेत. आणि मग ते असुराकडे गेले. अशा तऱ्हेने खांदेपालट लोक करत राहतात, पक्ष बदल करत राहतात आपल्या स्वार्थासाठी किंवा स्वतःला सुरक्षित करण्याकरता. तर हा असुरांचा जो प्रभाव आहे तो जसा इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान पर्यंतही आहे, तुर्कस्तान आहे, आणि प्रामुख्याने इजिप्त आहे. तर हा सगळा मोठा प्रदेश आहे. त्या प्रदेशातून व्यापार करण्याकरता विशेषतः आपल्याकडे ढाक्याची मलमल जशी होती, तशी आपल्याकडे तेर हे जे गाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यातलं, आता धाराशिव जिल्हा आपण म्हणतो, तर त्या ठिकाणी तेर नावाच्या गावात अशा प्रकारची मलमल तयार होत होती. आणि ही मलमल घेण्याकरता जगभरातले लोक इकडे महाराष्ट्रात सुद्धा येत होते. तर त्यानिमित्तानं मगी महाराष्ट्रात आले, भारतात आले, आणि चीनपर्यंत ते गेले. तर हे जे मगी लोक आहेत ते मुळात वैदिक आहेत. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. आता ह्या वैदिकांना इथल्या लोकांबद्दल काही आस्था असण्याचं काही कारण नाही. आणि मग इथल्या लोकांना ते तुच्छ लेखण्याकरता, नंतरच्या काळात तुच्छ लेखण्याकरता हिंदू शब्दाचा अर्थ हा तुच्छतापूर्वक केला. जे पर्शियन लोक होते त्यांच्या शब्दकोशामध्ये हिंदू शब्दाचा अर्थ काळा डाग, चोर, अशा वाईट अर्थाचे अनेक शब्द आहेत. आणि एक गमतीशीर योगायोग असा आहे की आर्य समाजाचे जे संस्थापक होते, स्वामी महर्षी दयानंद स्वामी, तर त्यांनी हिंदू शब्दाला विरोध केला होता. हे 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हिंदू शब्दाला विरोध कोणी केला? आर्य समाजाचे जे संस्थापक होते, आणि त्यांनी त्यासाठी एक तो शब्दकोश वापरला 150 वर्षापूर्वी जो प्रचलित होता पर्शियन लोकांचा. त्याच्यामध्ये हिंदू शब्दाचा अर्थ चोर, डाग असा होता. आणि त्यामुळे मग त्यांनी आर्य शब्द किंवा वैदिक या शब्द किंवा वैदिक या धर्माची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला. आपण हे सगळं करताना त्यांनी ब्राह्मणांच्या बदमाशा, त्यांच्या ग्रंथातल्या ज्या बदमाशा आहेत त्या उघडकीस आणल्या. म्हणून त्यांचा सत्कार महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केला होता. आणि पुण्यात त्यांचा सत्कार महात्मा फुलेंनी केला. म्हणून दुसऱ्याच दिवशी पुण्यातल्या ब्राह्मणांनी, ज्याला सनातनी ब्राह्मण म्हणतात, त्या लोकांनी गाढवाची मिरवणूक काढली. त्या गाढवाच्या पुढे लिहिलं होतं महर्षी दयानंद.
दयानंदाला गाढव म्हटलं त्यांनी, जो वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता, जो आर्य समाजाचा संस्थापक होता. आर्य समाज जो पुण्यात आला तो या घटनेमुळे आला. पुढे मग आर्य समाजाचे समर्थक राजर्षी शाहू छत्रपती होते. विठ्ठलरामजी शिंदे सारखे पुढे ब्राह्मो समाजाचे समर्थक बनले. पण हे आर्य समाजाच्या प्रभावाखाली महाराष्ट्रात खूप लोकांनी सुधारणा केल्या आणि त्यानंतर वैदिक धर्माचा अभ्यास झाला. हे वैदिक हे यज्ञपूजक आहे. यज्ञाबद्दल मी यापूर्वी अनेकदा सांगितलं की यज्ञ ही आर्यांची युद्ध पद्धती होती. ज्या परिसरात आर्य लोक यज्ञ करीत ती भूमी त्यांच्या मालकीची होत असे, अशा प्रकारचा एक नियम त्यांनी अलिखित नियम केला. आणि त्यामुळे कोणीही आपल्या परिसरात यज्ञ करू देत नसत आणि आपल्या भूमीचं रक्षण करीत असत. अशा आपल्या भूमीचं रक्षण करणाऱ्यांना वैदिकांनी राक्षस म्हटलंय. राक्षस शब्दाचा अर्थ होतो रक्षण करणारे. हे चांगलाच अर्थ आहे, राक्षस शब्दाचा अर्थ वाईट नाहीये. पण आता आपण वाईट करून घेतला. आता आपण एखाद्याला वाईट म्हणायचं असेल त्याला राक्षस म्हणतो. हिरण्यकशिपूला राक्षस म्हटलं आपण, बळीराजाला राक्षस म्हटलं. पण जो हिरण्यकशिपू विष्णूच्या पक्षात गेला त्याला प्रल्हाद प्रल्हाद त्या प्रल्हादाला मात्र राक्षस म्हटलेलं नाही. म्हणजे कंसाला राक्षस म्हटलाय, पण त्याचा जो भाचा आहे कृष्ण त्याला राक्षस म्हटलेलं नाही. म्हणजे आपल्या पक्षात आला की त्याची सगळे पाप धुवून निघतात, त्याच्यावरती ईडी पिढीची जी पीडा आहे ती नाहीशी होते. आणि दुसऱ्या पक्षात गेला तर मात्र ईडीची पीडा त्याच्या मागे लागते. ते आपण जे राजकारणात आज होतोय अशाच प्रकारचं वर्णन पुराणांमध्ये आपल्या विरोधकांबद्दलचं वैदिकांनी केलंय. म्हणजे वैदिक हे हिंदूंच्या विरोधात आहे हे यातून स्पष्ट होतं. मग वैदिकांची संस्कृती कशी आणि अवैदिकांची, ज्याला अवैदिक हाही शब्द वापरतात, आर्यांची संस्कृती, अनार्यांची संस्कृती, ब्राह्मणांची संस्कृती, अब्राह्मणी संस्कृती, या दोन संस्कृतीचा संघर्ष हा भारतीय तत्वज्ञानामध्ये आहे. आपण हा जो संघर्ष कशा प्रकारचा आहे त्या आस्तिक नास्तिक नावाच्या एका भागात त्यावर चर्चा करू. आणि विशेषतः आर्यांची जी युद्ध पद्धती ती यज्ञ ही होती. पण यज्ञ ही युद्ध पद्धती होती आणि उपासना पद्धती होती. आणि विशेषतः पर्शियन लोक, जे पारशी लोक अग्यारीमध्ये अग्नीची पूजा करतात, तशाच प्रकारे आर्य लोक सुद्धा अग्नीची पूजा करीत होते. म्हणून ऋग्वेदाची जी पहिली ऋचा आहे, ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातली पहिली ऋचा आहे, ते अग्नीला उद्देशून आहे. अग्नी मिळे पुरोहितम, अग्नी हा आपला नेता आहे आणि त्याच्या भरोशावर आम्ही जगतो आहोत, त्याच्या आमच्यावर उपकार आहे. एवढंच नव्हे तर आमची जी दैवत आहेत आकाशात कुठेतरी आहेत त्यांच्यापर्यंत आमचा हवी जो आहे, हवी म्हणजे यज्ञामध्ये जे टाकतात द्रव्य त्याला हवीर द्रव्य असे म्हणतात, हविषान्न असंही म्हणतात. तर ह्या हविषान्न किंवा हवीर द्रव्य अग्नीच्या मार्गाने हे वरच्या आकाशातल्या देवांना जाऊन मिळतं. कारण अग्नीच्या ज्या ज्वाला असतात त्या जिभासारख्या असतात आणि त्या जिभा जणू काय हे सगळं काही आम्ही जे त्याला अर्पण करतो ते देवांपर्यंत पोहोचवतात. अशा प्रकारची संकल्पना ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलामध्ये आहे. मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 98 57 34. मी यापूर्वी अनेकदा सांगितलं, ऋग्वेदाचं पहिलं मंडल नंतर रचलं गेलं, दुसरं मंडल हे पहिलं सुरुवात आहे. आणि दुसऱ्या मंडलाचा जो कर्ता आहे गृत्समद, गृत्समद म्हणजे ज्याच्या गंडस्थलातून मदस्राव होतो. हत्ती हा असा एक प्राणी आहे, बलाढ्य प्राणी आहे जंगलातला. तो ज्या माजावर येतो, मद म्हणजे माज, तर तेव्हा त्याच्या गंडस्थळातून म्हणजे कपाळातून एक प्रकारचा स्राव निघतो आणि तो स्राव हत्ती जी हे आहे मादी आहे तिला आकर्षित करतो. माझावर आलेला हत्ती या अर्थाचा गृत्समद हा शब्द आहे. हा ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलाचा कर्ता आहे. गृत्समदाचं हे मंडल आहे आणि ते मंडल इंद्राच्या स्तुतीप्रत्यतच आहे. पण तरी त्यात त्यांनी गणपतीचं स्तवन केलं आहे. गणानाम ताम गणपतीम हवामहे, हे जी ऋचा आहे जी आता अलीकडे गणपतीच्या उपासकांसाठी वापरण्यात येतं मंत्र म्हणून, ते गृत्समदाची आहे. पण तो व्रात्य होता अशा प्रकारची माहिती सगळीकडे येते. म्हणजे तो कष्ट करणाऱ्या लोकांचा प्रतिनिधी होता, शेतकरी होता. आचार्य विनोबा भावे यांनी त्याच्याबद्दल असं लिहिलंय. त्यांचा एक ग्रंथ आहे, पुस्तक आहे. त्या पुस्तकात त्यांनी गृत्समद नावाचा लेख लिहिला. जीवन दृष्टी नावाचं ते पुस्तक आहे. त्याच्यामध्ये गृत्समद नावाचा लेख आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की हा लांब धाग्याच्या कापसाचा शोध लावणारा एक वऱ्हाडातला एक शेतकरी वर्गातला नेता होता आणि पुढे तो विद्वान झाला. पण केवळ तो ब्राह्मण नसल्यामुळे त्याला भर सभेतून अत्री ऋषींनी हाकलून दिलं. गयेला तो गेला होता. गया हे अतिशय महत्वाचं ठिकाण फार पूर्वीपासून होतं
बुद्धाच्या आधीपासून ते होतं. आणि त्या ठिकाणी लोक जमत असत, एकत्र येत असत, चर्चा करीत असत. जसं काशी हे ठिकाण होतं, प्रयाग होतं, तसं ते गया सुद्धा होतं. तर गयेला तो त्या ब्राह्मणांच्या सभेत गेला. त्यांनी चर्चा केली, वाद केले आणि जेवायला बसला. तेव्हा अत्रि ऋषींनी त्याला उठवलं पंक्तीतून. पंक्ती प्रपंच हा जो शब्द आपण वापरतो भेदभाव या अर्थाचा, राहू केतू याच्या कथेमध्ये त्याला पंक्तीतून उठवलं होतं विष्णूनी. तसं अत्रि ऋषींनी गृत्समदाला उठवलं आणि तो त्याला म्हणाला की तू ऋषीवीर्यापासून जन्मलेला नाही. म्हणजे ऋषीचं वीर्य तुझ्या शरीरात नाहीये, ऋषीचं रक्त नाहीये. मग त्याला माहीतच नव्हतं. आपण तो स्वतःला ऋषी समजत होता. आपल्यापैकी अनेक लोक स्वतःला वैदिक समजतात, तसा तोही स्वतःला वैदिक समजत होता. मग त्यांनी आईला विचारलं की बा मला असं अपमानित केलंय अत्रि ऋषींनी, यांनी उठून दिलाय. तर हे हे हा शब्द का वापरला? मग तिने सांगितलं की इंद्राशी माझा संबंध आला आणि इंद्राच्या आणि माझ्या समागमातून तू जन्मला, तू इंद्रपुत्र आहेस. म्हणजे इंद्रपुत्र असूनही, म्हणजे वास्तविक तो इंद्र जर आर्यांचा नेता आहे, इंद्र जर देवांचा नेता आहे, तर ऋषींचाही नेता असला पाहिजे. पण तो केवळ त्याची आई ब्राह्मण असूनही इंद्राला त्यांनी मात्र ते स्थान दिलेलं नाही आणि त्या गृत्समदाचा अपमान केला. अशा प्रकारची जी कथा आहे, जी गृत्समदाची कथा आचार्य विनोबा भावे यांनी सांगितली जीवनदृष्टी या पुस्तकामध्ये, ती गणेश पुराणात आहे. आणि हे गणेश पुराण जे आहे इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये, म्हणजे आतापासून 750 वर्षांपूर्वी, हे महाराष्ट्रात आणि गुजरातच्या काही भागात रचलं गेलं. इथले उल्लेख तिथे आहे, त्या ग्रंथात आहे. FC हाजरा हे कलकत्त्याचे फार मोठे एक अभ्यासक होते, संशोधक होते. त्यांनी सगळ्या पुराणांचा अभ्यास केला आणि त्यातून याचा काळ ठरवला. आता गृत्समदाची कथा मी यासाठी सांगितली, तो वैदिकांमध्ये समाविष्ट झाला, पण तरी त्याला सन्मान मिळाला नाही. वैदिकांच्या आपण गटामध्ये गेलो, त्यांच्या पक्षात गेलो, त्यांच्या समूहात गेलो तर आपल्याला सन्मानाने मिरवलं जाईल या भ्रमात अनेक लोक राहतात. आपल्यापैकी अजूनही लोक असे आहेत जे मिरवतात आणि स्वतःला वैदिक बनवतात आणि आम्हाला ब्राह्मण म्हणा असंही आग्रह करतात. तर त्या लोकांना मात्र ते ब्राह्मणत्व कधीही मिळालेलं नाही. म्हणजे वैदिकांच्याच ग्रंथामध्ये वसिष्ठ आणि विश्वामित्र यांचा जो संघर्ष आहे तो ब्रह्मर्षी पदासाठी. विश्वामित्र हा क्षत्रिय राजा होता आणि त्याला ब्रह्मर्षी पद पाहिजे होतं. पण त्या काळात ते पद फक्त ब्राह्मणांनाच मिळत होतं. जसं आता आपल्याकडे शंकराचार्य पद आहे, हे फक्त ब्राह्मणांनाच मिळते. गेल्या 800 किंवा 1200 वर्षामध्ये 8व्या शतक हे शंकराचं शतक आपण मानलं शंकराचार्यांचं. तर हे पद त्या काळात निर्माण झालं असं आपण गृहीत धरलं तर 1200 वर्षांपासून जेवढे शंकराचार्य झाले त्यातला कोणीही शंकराचार्य अब्राह्मण झालेला नाही. म्हणजे तुम्हाला ब्रह्मर्षी पद हवं असेल तर ब्राह्मणच असलं पाहिजे, अशा प्रकारचा एक कायदा वैदिकांचा होता. विश्वामित्र आणि वसिष्ठाचा संघर्ष सगळ्या पुराणांनी रंगवलाय. हा संघर्ष मुळात वैदिकांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या लोकांचा संघर्ष आहे. पण इतरांचं काय, जे वैदिकांच्या गटात सामील व्हायला तयारच नाही, त्यांचं काय करायचं? तर त्यांना मात्र अतिशय हीन वागणूक दिली जात होती. आणि वैदिकांनी जे चातुर्वर्ण्य मानलं, त्या चातुर्वर्ण्यात त्यांना शूद्राचं स्थान होतं. शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्ग, बाराबरुतीदार, अरुतीदार हे यांची सेवा घ्यायची, पण त्यांना सन्मान द्यायचा नाही. आपल्या पूजाविधीमध्ये सहभाग करून घ्यायचा नाही, चर्चेमध्ये सहभाग करून घ्यायचा नाही, निर्णयामध्ये सहभाग करून घ्यायचा नाही, पण त्यांची सेवा घ्यायची आणि त्यांना हीन लेखायचं. अशा तऱ्हेची एक व्यवस्था चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये त्यांनी केली होती. हा जो वर्ग आहे तो हिंदू आहे आणि जे वैदिक आहे, जे डोक्याच्या ठिकाणी आहे विराट पुरुषाच्या, ते ब्राह्मण आहे. मग हे मधले जे वर्ण त्यांचं काय करायचं? कारण स्वतःला क्षत्रिय म्हणणारा वर्ग आजही अस्तित्वात आहे. मराठी स्वतःला क्षत्रिय म्हणतात, राजपूत म्हणतात, ठाकूर म्हणतात, यादव सुद्धा म्हणवतात. ओबीसी मधल्या अनेक जाती स्वतःला क्षत्रिय म्हणवतात. आता ह्या क्षत्रिय वर्णाची काय स्थिती आहे तर त्याबद्दलचा एक कायदा वैदिकांनी करून ठेवलाय. कला वाद्यंतयो स्थिती. म्हणजे कलियुगामध्ये पहिला आणि शेवटला असे दोनच वर्ण असतात, अशा प्रकारचं शास्त्र करून ठेवलं. आता कलियुग केव्हा निर्माण झालं तर 5000 वर्षापूर्वी निर्माण झालं. भारताचा इतिहास किती उपलब्ध आहे तर 5000 वर्षाचा इतिहास उपलब्ध आहे. याचा अर्थ 5000 वर्षापासून फक्त ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण होते. हे क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण कधीही नव्हते. मी एकदा कॉमेंटमध्ये शेतकऱ्यांना, कुणब्यांना किंवा मराठ्यांना शूद्र असं म्हटलं, काही लोकांनी लिहिलं ते वैश्य होते. तर वैश्य नावाचा जो वर्ण आहे तो खूप काळ काही शिल्लक नव्हता. जोपर्यंत तुम्ही ब्राह्मणांना सेवा देता, त्यांची हाजी करता, त्यांच्या पायाचं तीर्थ पिता, तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय आहात, तोपर्यंत तुम्ही वैश्य आहात. आणि तुम्ही जर ते नाकारलं त्यांचं अस्तित्व, त्यांचं प्रभुत्व, तर तुमची गणना ही शूद्रांमध्ये केली जात असे. हे धर्मशास्त्राचं वास्तव आहे. धर्मशास्त्राचा अभ्यास ज्यांनी केलाय त्यांनाही माहित आहे. अनायासे आपल्याकडे महाराष्ट्र सरकारने धर्मशास्त्राचा इतिहास नावाचा जो ग्रंथ आहे, पावा काणे,
यांचा, ज्यांना पुढे भारतरत्न त्याच ग्रंथामुळे मिळाला, ही पदवी मिळाली, तर तो ग्रंथ मराठीत उपलब्ध आहे, संक्षिप्त रूपात आहे. इंग्रजीमध्ये तुम्हाला हवा असेल तर 5 ते 6 खंडामध्ये भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आहे मूळ ग्रंथ, आणि तो सहसा कोणी वाचत नाही, तो उपलब्ध नाही. पण अनायासे तो आता इंटरनेटवर तो सुद्धा उपलब्ध झालाय. आजचा काळ अभ्यास करणाऱ्यांसाठी फार चांगला काळ आहे. तुम्हाला ग्रंथालयात, लायब्ररीत जायची गरज नाही. तुमची लायब्ररी तुमच्या हातात आहे. तुमच्या मोबाईलमध्ये हे ग्रंथ उपलब्ध होतात, तुम्ही वाचू शकता. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये ठेवू शकता, त्याचे प्रिंटआउट काढू शकता. म्हणजे ज्ञानासाठी आता अटकाव नाही. पूर्वी वेदाचा अधिकार नव्हता लोकांना. कुणाला नव्हता? ते हिंदूंना नव्हता. जर त्यांनी वेदवचन ऐकले तर त्यांच्या काळात शिसा होतावं, असं मनुस्मृती सांगते. त्यांच्या जिभेनी समजा वेदाचे मंत्र उच्चारले तर जीभ कापून टाकावी. त्यांनी वेद वाचण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे डोळे फोडावे. म्हणजे अशा प्रकारच्या जर आज्ञा मनुस्मृतीमध्ये असतील तर ती मनुस्मृती आपली आहे काय, किंवा आपल्या धर्माची आहे का, आपल्या धर्माचा ग्रंथ आहे का, याचा विचार आपण केला पाहिजे. पुढे आपण मनुस्मृती, संघ, हिंदुत्व आणि संविधान, हे माझं जे पुस्तक आहे त्यावर चर्चा करणार आहोत, तेव्हा ही चर्चा आपण करू. थोडक्यात त्याची माहिती पाहू. अशा तऱ्हेने मनुस्मृती 2000 वर्षापूर्वी तयार झाली. त्याच काळात भगवद्गीता तयार झाली. त्याच काळात महाभारताचं जे काही आजचं रूप आहे ते तयार झालं. यावर आपण चर्चा यापूर्वी केलेली आहे. हे कोणी केलं? हे मगी लोकांनी केलं. हे पर्शियन लोकांनी केलं. जे तिथले देव होते आणि ते पळून आले, इथे प्रतिष्ठित झाले आणि त्यांची पूजा आपण करतो, हिंदू म्हणून स्वतःला समजतो, त्या लोकांना हे कळायला पाहिजे की ते वैदिक होते आणि वैदिकांनी हिंदूंच्या विरोधात कट कारस्थान जी केली आहे त्याचे पडसाद हे आपल्याला उमटलेले जे दिसतात ते पुराणामध्ये. पुराणांची रचना करणारा हा शूद्रांचाच वर्ग आहे. म्हणजे कृषिलव, कुशिलव, भट, चारण, मागध, बंदी, सूत, या ज्या जाती होत्या ह्या वाङ्मयकार जमाती होत्या. म्हणजे त्यांना ज्ञानाची आवड होती. ते स्वतः वाङ्मय निर्माण करीत असत आणि वाङ्मयावर त्यांची उपजीविका होत असे. त्यांना सूतकार, रथकार जमाती म्हटलंय. रथकारचा एक अर्थ लोकांनी असा घेतला की ते रथाचे ड्रायव्हर होते किंवा रथ करणारे होते. ते कारागीर होते, सुतार असतील, ते लोहार असतील, कुंभार असतील, सांबार सुद्धा असतील. तर अशा तऱ्हेच्या ह्या जातीच्या लोकांनी आपल्या पूर्वजांच्या कथा जपण्यासाठी जी काही पुराणं लिहिली ती पुढच्या काळात ब्राह्मणांच्या ताब्यात आली. त्यांनी चातुर्मासात पुराणं सांगण्याच्या निमित्ताने त्यांच्याच पूर्वजांच्या विरोधात विधानं केली आणि संस्कृतमध्ये त्याचं रूपांतर केलं. ती भ्रष्ट झालेली पुराणं आपल्या समोर आज आहे. म्हणून त्याला भाकड कथा लोक म्हणतात. त्या भाकड कथा आहे ते खरं आहे, त्याबद्दल वाद नाही. पण त्याच्यात आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे, हिंदूंचा इतिहास आहे, हे आपण शोधलं पाहिजे. म्हणून जे जे हिंदू आहे, म्हणजे जे वैदिक नाही, त्यांच्यासाठी पुराणोक्त मंत्र म्हणावे, म्हणजे वैदिक आहे त्यांच्याकरता वेदोक्त मंत्र म्हणावे. अशा प्रकारचा आदेश 100 वर्षापूर्वी ज्या ब्राह्मणांनी काढला होता त्यांचं समर्थन लोकमान्य टिळकांनी केलं होतं, दादासाहेब खापर्डेंनी केलं होतं, नरसिंह चिंतामणांनी केलं होतं, शिवराम महादेव परांजपेंनी केलं होतं, सांगलीच्या आणि कुरुंदवारच्या पटवर्धनांनी केलं होतं, जमखंडीच्याही ब्राह्मणांनी केलं होतं. हे सगळे ब्राह्मण जेव्हा 100 वर्षापूर्वी शाहू छत्रपतीच्या विरोधात गेले तेव्हा त्यांनी शाहू छत्रपतींना वैदिक नाही ठरवलं, त्यांना वैदिकांचा मंत्र म्हणायला मज्जाव केला, पुराणोक्त मंत्र म्हटले त्यांच्यासाठी. याचा अर्थ त्यांनी शूद्र मानलं. शूद्र म्हणजे हिंदू. शिवाजी महाराजांना शूद्र म्हटलं होतं, त्याबद्दल आपण एक भाग यापूर्वी पाहिला. म्हणजे जे जे लोक वैदिक नाही ते हिंदू आहेत. म्हणजे वैदिकांनी हिंदूंच्या विरोधात काय काय केलेलं आहे, कोणती कारस्थानं केली आहे, त्याचा पाढा वाचायचा असेल तर पुराणांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, वेदांचा करावा लागेल, ब्राह्मण ग्रंथांचा करावा लागेल, उपनिषदांचा करावा लागेल, आरण्यकांचा करावा लागेल. आणि गृहसूत्र जी आहे गृहस्थांसाठी लिहिलेली मनुस्मृतीसारख्या स्मृती आहेत, किंवा महाभारतासारखा ग्रंथ, किंवा भागवतासारखा ग्रंथ, किंवा रामायणासारखा ग्रंथ, हे सगळे ग्रंथ जे विकृत केले ते मगी लोकांनी केले, म्हणजे पर्शियन लोकांनी केले, इराणी लोकांनी केले, आणि त्यांना आपण डोक्यावर आता मिरवत आहोत. आज हा एक वाद निर्माण झालाय की कुंभमेळा हा वैदिकांचा की अवैदिकांचा. कुंभमेळा अवैदिकांचा आहे, श्रवण बैराग्यांचा आहे, तो जे कष्ट करणारे लोक आहेत त्यांचा आहे. समतावादी लोकांचा आहे, त्यांच्यात भेदभाव नाही. ते वैदिकांना मुळीच मानत नाही, वैदिकांच्या यज्ञाचा ते विरोध करतात. आणि मग पूजेला स्थान जे आलेलं आहे आज कुंभमेळ्याच्या निमित्ताने, ते यासाठी, कारण पूजा आणि यज्ञ ह्या परस्पर विरोधी संस्कृती आहे. त्याबद्दलची माहिती आपण पुढल्या भागात पाहूया. इथे आपण थांबूया, थांबायला हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद.